महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय, मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर हा कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासांसाठी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। या काळात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बातमी आपण पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच या बातमीचा फायदा देखील तुम्हाला होईल आणि आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील ही बातमी जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून या बातमीचा देखील त्यांना फायदा होईल। तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलंय। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग असणार आहे आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागाने म्हटलेलं आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान तुमचा भाग कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।